नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण डिवाइन एंजल्स काय तुम्हाला गायडन्स येतात तो पाहूया. आज मी भगवद्गीतेचा संदेश पण वाचणार आहे आणि आज मी 2 टॅरो डेक्स यूज करणार आहे. हे काही ऑरॅकल्स आहेत. सो आपण कार्ड्स पहिल्यांदा ड्रॉ करूया. ॲज युजल पहिल्यांदा आपण या डेकमधून एक कार्ड ड्रॉ करू. इम्पार्शलिटी हे एक आहे कार्ड आलेलं. लवर्स, पॅशन हे आहे. चक्रा ओरॅकलचा मेसेज आहे हा. सेकंड वन आहे डिस्पोंडन्स. स्टोरी ओरॅकलमधून बघूया कोणतं कार्ड मिळते आपल्याला. रायव्हलरी, प्लॅनेटरी एनर्जी पाहू. अपोजिशन, कॉन्फ्रंटेशन, बॉटम ऑफ द डेक एस ऑफ पेंटॅकल्स. यातून काही कार्ड्स ड्रॉ करू आपण. ऑन ट्रॅक, टॅरो कार्ड्स पाहू. एस ऑफ वॉन्ड, नाइन ऑफ पेंटॅकल, सेवन ऑफ कप्स, सिक्स ऑफ पेंटॅकल्स, नाइन ऑफ कप्स, सेवन ऑफ कप्स and नाइन ऑफ कप्स. आणि द डेव्हिल,
आता बहुतेक सगळी कार्ड्स व्यवस्थित तुम्हाला दिसत आहेत. ओके. आपण प्रथम ना हे इम्पार्शालिटीचं हे जे कार्ड आहे ना हे पाहून घेऊ. तर याचा मेसेज आहे, आय एम इम्पार्शियल टू ऑल, नायदर डू आय फेवर एनीवन नॉर डू आय हेट एनीवन, बट हुएवर वर्शिप्स मी विथ अ डिवोशन इज अ फ्रेंड टू मी अँड आय एम अ फ्रेंड टू हिम. असा हा मेसेज आहे. 9व्या अध्यायामधला 29वा श्लोक आहे इम्पार्शियलिटी. सो ही कार्ड्स बघितल्यानंतर असं जाणवतं. आणि हा मेसेज जो आहे ना, आता हा इम्पार्शियलिटीचा मेसेज काय सांगतो की तुम्ही जेव्हा प्रत्येकामध्ये, श्रीकृष्ण सांगता, तुम्ही प्रत्येकामध्ये माझं स्वरूप बघायला सुरुवात केली, म्हणजे प्रत्येक माणसामध्ये हा परमेश्वरी अंश आहे, हे जेव्हा तुम्ही एक समजून घ्यायला सुरुवात कराल, त्यावेळी मग हा माझा, हा परका, हा जो भेद आहे ना, हा राहणारच नाही. मग समोरच्या व्यक्तीशी कसं वागायचं हे तुम्हाला वेगळं शिकवण्याची गरज नाही. ते आपसुकच कळून जाईल. सो तुम्ही पार्शालिटी होणार नाही. हे जे आहे ना, हा माझा, हा परका, ही जी पार्शालिटी आहे ना, हीच होणार नाही जेव्हा तुम्ही सर्वांमध्येच परमेश्वराचं स्वरूप बघायला सुरुवात कराल. सो ह्या कार्ड्सचा अर्थ आणि पुढे हे जे ऑन ट्रॅक हे जे कार्ड आहे ना, यावरून ते असं दिसतं की काही बाबतीमध्ये तुमचं द्वंद्व होतं मनाशी, कुठल्या तरी एका तुमच्या सिच्युएशनमध्ये. एखादा तुमचा प्रवास असेल, पण कुठे जायचं आहे किंवा काय याबद्दल डिसिजन होत नसेल, किंवा एखादा प्रोजेक्ट असेल, किंवा कुठलीही सिच्युएशन असू शकेल, पण सुरुवातीला त्या बाबतीमध्ये एक प्रकारचं तुमचं मानसिक द्वंद्व असेल. काही चॉईसेस तुम्ही करू इच्छिता, 7 ऑफ कप सांगतं, पण त्या बाबतीत संभ्रम निर्माण झालेला होता तुम्हाला. पण आता तुमची गाडी ट्रॅकवरती आहे, म्हणजे इथे बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत, इथे बऱ्यापैकी रूट दाखवणारे इतर बोर्ड्स आहेत, पण ह्या माणसाचा आता निर्धार पक्का आहे आणि त्याने एक पाऊल पुढे घेतलेलं आहे आणि ह्या ट्रेनमध्ये तो चढणार आहे. सो त्याचा एक डिसिजन झालेला आहे या कार्डवरून दिसतं आहे. सो काही बाबतीमध्ये असं दिसतं की आता त्याचं हे मन आहे ना, ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची इम्पार्शियलिटी नाही आहे साधारणतः, की सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, एक प्रकारची क्लॅरिटी मिळालेली आहे त्या सिच्युएशनमध्ये. पुढे कसं जायचं आहे या गोष्टीची क्लॅरिटी. आता ही झुंज जी आहे ना, काय करावं काय नाही करावं हे जे आहे ना, हे आता कुठेतरी थांबलं आहे आणि गाडी ट्रॅकवरती आलेली आहे. सो सुरुवातीचं कार्ड हे एस ऑफ वॉन्ड आहे आणि शेवटचं कार्डसुद्धा एस ऑफ पेंटॅकल, दोन्ही पॉझिटिव्ह कार्ड्स आहेत. तर लवर्सचं कार्ड सांगतं की तुमच्या दोन्ही मनांचं एक प्रकारे जसं तुमचं हार्ट आणि तुमचं माइंड हे यांची गट्टी झालेली आहे, असं की एक डिसिजनवरती तुम्ही आलात. आणि एस ऑफ वॉन्ड ही एक प्रकारची इन्स्पिरेशन आहे. एखादी आयडिया स्फुरली असेल, इन्स्पिरेशन मिळालेली असेल कोणाकडून, किंवा एक नवीन सुरुवात तुम्ही अनुभवत असाल, एखादी नवीन ट्रॅव्हलिंग कुठेतरी करायचं असेल, कुठेतरी तुम्ही जात असाल आणि आता त्या बाबतीत सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी मिळाली आणि तुम्ही एक मुवमेंट तुमच्यामध्ये सुरू झालेली आहे. 9 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे सांगतं की आता हे तुम्ही सेफ आहात, सेफ झोनमध्ये आहात, की आता म्हणता येईल की आणि सेफ झोन. आता हे नेक्स्ट कार्ड जे आहे ना, ते नेक्स्ट कार्ड दाखवते की कशा बाबतीत आहे तुम्ही सेफ झोनमध्ये आहात ते. सो इथे 7 ऑफ कप्स आहे की तिथे एक संभ्रम आहे, इल्युजन आहे, काय करावं काय नाही. हा मनुष्य याला प्रश्न पडला की त्याला काहीतरी चॉईस करायचं आहे, पण काय करावं ह्या बाबतीत तो अजून स्थिर त्याचा डिसिजन झालेला नाही आणि या बाबतीत तुम्ही आता सेफ झाला आहात असं हे कार्ड सांगतं इमिजिएट कार्डवरून. सो 9 ऑफ पेंटॅकल सांगतं की तुमचा एक प्रॉपर डिसिजन झालेला आहे
तर तुमच्या सिच्युएशनमध्ये पुढे कसं जायचं, काय जायचं, कशा प्रकारचं प्लॅनिंग करायचं असेल, काय रिस्क असतील, किंवा एक टाईम मॅनेजमेंट म्हणा, किंवा एक प्लॅनिंग स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे काय कसं फुलफिल करायचं आहे, तुम्हाला टार्गेटपर्यंत कसं पोचायचं आहे, या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करून आता ती एक इन्स्पिरेशन तुम्हाला मिळालेली आहे आणि तुमची ही मुवमेंट सुरू झाली. सो ही सिच्युएशन एक प्रकारे हे अपोजिशन्स, हे प्लॅनेटरी कॉम्बिनेशन दाखवतो. अपोजिशन जेव्हा दोन ग्रह 180 डिग्रीवरती समोरासमोर येतात त्यावेळी की ती जी झुंज असते एक ग्रहांची, ते युद्धच असतं एक प्रकारचं. सो तिथे पण ते एक असं की ही जी सिच्युएशन आहे ना, ही पुढच्या ग्रोथला सहाय्यक आहे, ही मारक नाही आहे. त्यामुळं की यामध्ये काय होणार आहे की आता जो तुमचा प्रवास चालू झालेला आहे किंवा काय, तो तुमचा गतिशील तुम्हाला पुढे नेणारा आहे, तुमच्यामध्ये तुमचा स्तर वाढवणार आहे किंवा प्रोग्रेस आणणार आहे. एक प्रकारे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला कम्पीट करत असतो करिअरमध्ये म्हणा, किंवा कुठल्या प्रमोशन मिळवण्यासाठी म्हणा, किंवा काहीतरी अचीव करण्यासाठी, जेव्हा किंवा कुठेतरी पोचायचं असेल तुम्हाला, एखादं टार्गेट अचीव करायचं असेल, तेव्हा तुम्ही जी मेहनत घेता किंवा जे प्लॅनिंग करता किंवा समोरून जे अपोजिशन येतं त्याला फेस करण्यासाठी आपली क्षमता वाढवणं किंवा आपला एक स्तर वाढवणं, ह्यामध्ये एक तुमची प्रोग्रेसच होत असते, तुम्ही कुठे ना कुठे मूव्ह होत असता. सो हे जे अपोजिशन आहे ना, हे तुम्हाला तारक आहे, मारक नाही आहे असं. सो एक राईट चॉईस तुम्ही 6 ऑफ पेंटॅकल सांगते की राईट चॉईस तुम्ही केलेली आहे, आणि त्या बाबतीत सगळ्या गोष्टींची हार्मनी आहे. जे तुम्हाला ज्या प्रकारची आता सिच्युएशन आहे ती तुम्हाला जे तुम्हाला इच्छित आहे, ज्याला तुम्ही लायक आहात, त्या गोष्टी तुम्हाला मिळवून देणार आहे. तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या फुलफिल करणारे हा जो तुमचा मार्ग आहे, तुमची जी स्टेप्स आहे, तुम्ही जे डिसिजन घेतला आहे, हा तुम्हाला जे काय हवं ते पूर्ण फुलफिलमेंट मिळवून देणार आहे. आर्थिक दृष्ट्याही असेल आणि हे मानसिकदृष्ट्याही असेल. 9 ऑफ कप्स सांगतं. सो ही जी 2 कार्ड्स आहेत, इवन एस ऑफ पेंटॅकल्स आणि पॅशन, आणि हे सुरुवातीचं लवर्सचं कार्ड, म्हणजे हे जे तुम्ही जे काम करणार आहात, तुम्ही जे काही करणार आहात, मग तो प्रवास असेल किंवा करिअरच्या दृष्टीने असेल, ते सगळं तुमचं आवडतं असणार आहे, असं हे लवर्सचं कार्ड आहे. म्हणजे जी चॉईस आहे तुमची, हे तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करताय. तुम्हाला ते मग तुमचा तो जॉब असेल किंवा ते प्रोजेक्ट काय असेल, ते तुम्हाला खूप एक त्याची आवड आहे किंवा ते करायला तुम्ही एन्जॉय करताय, आवडतं आहे तुम्हाला, असं हे दाखवतं आहे. आणि त्यामुळे एस ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड जे लास्ट कार्ड आहे, हे तुम्हाला सांगतं की तुम्हाला एक प्रकारे तुमचा लाईफ पाथ मिळालेला आहे, की तुम्ही आता हे मूव्ह करणार आणि पुढे तुम्हाला एक सक्सेस, गॅरंटेड सक्सेस म्हणता येईल, हे यावेळी मिळून जाईल. सो डिस्पॉन्डन्स आणि द डेव्हिल कार्ड बरोबर खालच्या खाली आले, ते हे कन्फ्रंटेशन आहे, जे आपले इनर वर्ल्ड म्हणता येईल, आपल्या मनाचं जे युद्ध असतं. एखादी गोष्ट आहे जी आपल्याला प्रवास जरी एखाद्या नवीन ठिकाणीचं करायचं असेल तरीसुद्धा तिथे जायचं, नवीन व्यक्ती, नवीन सगळं ॲटमॉस्फिअर आहे, तिथे ॲडजस्ट होणं किंवा काय. सो ह्या गोष्टीमध्ये सुद्धा एक प्रकारे सुरुवात करताना जी भीती आहे त्यावरती तुम्ही मात केलेली आहे, असं हे कार्ड सांगतं. की आता त्यावरती जसं हे डिस्पॉन्डन्सचं कार्ड आहे, यामध्ये काय आहे की ही जी आयरिस नावाची मुलगी आहे ना, ती फार डिस्टर्ब असते आणि तिला घर आवरता येत नाही आहे, तिला स्वतःकडे नीट बघता येत नाही आहे, म्हणजे सगळं तिचं थोडं लाईफ थोडंसं एक अव्यवस्थित झालेलं असं. मग ती स्पिरिट्सना रिक्वेस्ट करते की तुम्ही मला मदत करा त्यासाठी. त्यावेळी ही अर्थ मदर तिथे येते आणि ती तिला सांगते की
ती तिला गाईड करते तिच्या जीवनाविषयी, तरीसुद्धा तिचं तेवढं सॅटिस्फॅक्शन होत नाही. पण यामध्ये काय सांगितलं की आणि अचानक तिथे वादळ सुरू होतं आणि वादळ सुरू झाल्यानंतर सगळं आजूबाजूचं सगळं अस्ताव्यस्त होऊन जातं आणि एक म्हणता येईल की तिचं म्हणजे आजूबाजूची लोकं किंवा सगळीकडे सगळं अस्ताव्यस्त झालेलं बघून तिला उर्मी येते की आपण मदत करायला हवी आहे सगळ्यांना, आणि ती कामाला लागते. सगळ्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना मदत करते सगळं, आणि तिला तो आपला कॉन्फिडन्स असतो तो आपोआपच मिळतो. म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून नाही, अर्थ मदरच्या सांगण्यावरून नाही, तर तिची जी स्वतःची उर्मी आहे त्याने तिला इन्स्पिरेशन स्वतःहून आहे, त्यामुळे त्या सिच्युएशनमध्ये मुवमेंट सुरू होते. सो ह्या प्रकारची आहे की तुम्ही आता ती जी भीती आहे त्याच्यावरती तुम्ही मात मिळवलेली आहे की एखाद्या गोष्टीला फेस करण्यासाठी, मग ते एखादं प्रोजेक्ट असेल, एखादा नवीन ठिकाणचा प्रवास असेल किंवा काही एखादा नवीन जॉब पोझिशन असेल, कारण ही नवीन बिगिनिंग आहे. एस ऑफ वॉन्ड सांगतं कुठल्या करिअरमध्ये, जनरली वॉन्ड्स हे करिअर्सच दाखवता. सो करिअरमधली किंवा तुम्ही एखादं क्रिएटिव्ह काही करत असाल तर त्यामधली ही एक नवीन बिगिनिंग आहे. सो एखाद्या गोष्टीची सुरुवात असते तेव्हा काही वेळा आपल्याला भीती असते, जोपर्यंत आपण त्या ठिकाणी स्थिरावत नाही तोपर्यंत ती भीती असते. सो त्या भीतीवरती तुम्ही मात कळले आणि तुम्ही पॅशन तुमचं फॉलो कराल, तुम्हाला एक मार्ग मिळून गेलेला आहे, मुवमेंट तुमच्या लाईफमध्ये सुरुवात झालेली आहे, काय ते मूव्ह व्हायला लागलं आहे, असं हे दाखवणारा आहे स्प्रेड. सो हा एक मेसेज मला या स्प्रेडमध्ये दिसतो आहे. तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.